हाय हॅलो नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करणार आहे। तर मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासोबत किचन टिप्स शेअर करणार आहे। बेसिक टिप्स आहेत, पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मैत्रिणींनो, आपण दूध गरम तापवतो, म्हणजे दूध गरम करतो आणि त्यानंतर असं लगेचच झाकण ठेवतो, तर ते चुकीचं आहे मैत्रिणींनो। तर ते का, तर मैत्रिणींनो, तापलेल्या दुधातनं वाफ येत असते आणि ती वाफ खूप कडक असते आणि आपण त्यावरती लगेच झाकण ठेवलं तर त्यावरती वाफेचे थेंब जमा होतात आणि ते लगेच पाण्यात पडतात। तर बघू शकता इथे थोडीशी अशी वाफ दिसते, पण मी तुम्हाला नंतर परत ती वाफ दाखवणार आहे। भरपूर प्रमाणात वाफ जमा होते आणि बदाबद पाणी दुधामध्ये पडतं, तर तसं करू नका। व्यवस्थित दूध थंड होऊ द्या, त्यानंतर त्यावरती झाकण ठेवा आणि त्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे दूध व्यवस्थित राहील। तर बघू शकता थोड्या वेळानंतर भरपूर सारं पाणी त्याच्यावरती जमा झालं होतं, तर ही चूक तुम्ही करू नका। त्यानंतर ही झाली पहिली टिप। त्यानंतर दुसरी टिप, पण आपण जेव्हा बाजारातनं हिरव्या मिरच्या आणतो, तर हिरव्या मिरच्या आणल्यानंतर त्या बऱ्याचदा आपण फ्रीजमध्ये तशाच ठेवतो आणि त्या सडतात, कुजतात आणि खराब होतात। तर तसं करू नका मैत्रिणींनो। तुम्ही ज्या वेळेस बाजारातनं मिरच्या विकत आणतात त्यावेळेस त्यांचा देठ जो असतो तो काढून टाका, म्हणजे मिरच्या जास्तीत जास्त दिवस टिकतात आणि व्यवस्थित राहतात। तर मी अशा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये आधी खाली टिश्यू पेपर टाकते आणि त्यावर ती हिरव्या मिरच्या टाकते, म्हणजे काय होतं की जर मिरच्यांना पाणी सुटलंच तर ते टिश्यू पेपरमध्ये ऑब्झर्व होतं आणि मिरच्या चांगल्या राहतात। तर ही झाली दुसरी टिप, ही सुद्धा नक्की तुम्ही फॉलो करू शकताय। अगदी सोप्या अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा आणि कमेंट ऑप्शनमध्ये हाईप ऑप्शन येतो, तो सुद्धा नक्की क्लिक करा। त्यानंतर मैत्रिणींनो, आपण बाजारातनं बऱ्याच प्रमाणात, तिसरी टिप, बाजारातनं बऱ्याच जास्ती प्रमाणात शेंगदाणे आणतो, पण पावसाळ्याच्या दिवसात शेंगदाणे भरपूर जास्त प्रमाणात खराब होतात आणि म्हणजे असं खौट होतात। तर ते होऊ नये यासाठी तुम्ही बाजारातनं जे शेंगदाणे आणलेले आहेत ते छानपैकी खरपूस असे भाजून ठेवायचे। भाजल्यामुळे काय होतं, ते खराब होत नाहीत, त्यांचा कुबट वास येत नाही किंवा खवट होत नाही। तर अगदी सोपी टिप आहे। मी दर महिन्याला जेव्हा शेंगदाणे आणते त्यावेळेस या पद्धतीने भाजून ठेवते, म्हणजे शेंगदाणे खराब होत नाहीत। जास्तीत जास्त ते पावसाळ्यामध्ये खराब होतात, जर कमी प्रमाणात त्यांना बुरशी आलेली असं वाटतं किंवा खूप खवट होतात असं वाटतं, तर तसं होऊ नये यासाठी तुम्ही ते अगदी व्यवस्थित खरपूस भाजून ठेवलेत तर शेंगदाणे अजिबात खराब होणार नाहीत। आणि असं म्हणतात की साल निघण्यासाठी थोडंसं पाणी शिंपडावं, म्हणजे साल वगैरे निघते, तर तसं करू नका। साली सकट तुम्ही जेव्हा शेंगदाण्याचं कूट करतात तेव्हा सुद्धा खूप चांगलं लागतं। त्यानंतर पुढची सुद्धा टिप तीच आहे, 4 नंबरची टिप, शेंगदाणे खरपूस भाजून त्याचं कूट करून ठेवलं तर तुम्हाला ते वेळच्या वेळी कामात येतं। म्हणजे तुम्ही जॉबला असाल किंवा इतर काही गोष्टी असतील तर काही गर्दीच्या वेळेस गडबडीत ते कच्चं कूट टाकतो आपण, ते चांगलं नसतं। त्यामुळे शेंगदाणे भाजून आणि साधारण आपल्याला 4-5 दिवस किंवा आठवडाभर पुरेल एवढं शेंगदाण्याचं कूट तुम्ही करून ठेवलं तर तुम्हाला कधी अडचण येत नाही। म्हणजे बऱ्याचदा असं होतं की पावसाळ्याच्या दिवसात लाईट बऱ्याचदा जाते आणि त्यामुळे शेंगदाण्याचं कूट हे बारीक करायचं राहून जातं। तर तुम्ही शेंगदाणे असे भाजून आणि त्यानंतर जर शेंगदाण्याचं कूट करून ठेवलं तर तुम्हाला कधीच त्यामध्ये अडचण येणार नाही किंवा लाईट गेल्यानंतर सुद्धा तुमचा प्रॉब्लेम होणार नाही। शेंगदाण्याचं कूट हे खूप जास्ती प्रमाणात बारीक करू नका, थोडंसं असं बरोबर सारखे ना लाईट टीव्ही लावून भाजीही चांगली लागते आणि टेस्टही त्याची व्यवस्थित येते। तर शेंगदाणे मी छान मस्त असे खरपूस भाजून घेतले आणि त्याचं कूट करून प्लास्टिकचा कंटेनर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवल्यावरती अगदी व्यवस्थित राहतं ते 1-2 आठवडे। त्यानंतर पीठ भिजवून झाल्यानंतर त्याला थोडंसं तेल लावून ठेवा, त्यामुळे पीठ मऊसर होतं आणि ज्यावेळेस आपण गहू दळायला देतो त्यावेळेस त्याच्यामध्ये 2 मूठ सोयाबीन टाका, त्यामुळे पोळी अगदी मऊसर येते आणि जास्त वेळ मऊ राहते, कडक होत नाही। तर या पद्धतीने मी पीठ भिजवून घेत असते आणि पीठ भिजवताना मी तेल टाकत नाही, पीठ भिजवून झाल्यानंतर वरून तेल लावून ठेवते, त्यामुळे पीठ अगदी मऊसर होतं आणि छान चपाती होते त्याची। त्यामुळे ही टिपसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। तर ही झाली टिप नंबर 5। त्यानंतर पुढची टिप आहे
लसूण संदर्भात बऱ्याचदा मैत्रिणींना लसूण सोलायचा कंटाळा येतो, तर एकदम सोलून ठेवला जातो. सोलून ठेवा, काहीच हरकत नाही आहे. पण तुम्ही तो सोलून असाच जर फ्रीजमध्ये ठेवला तर त्याचा पूर्ण फ्रीजमध्ये लसणाचा वास येत राहतो आणि त्याच्यामध्ये जे काही घटक असतील ते सुद्धा कमी होत जातात. तर असं करू नका. तुम्ही ज्यावेळेस लसूण सोलून ठेवतात त्यावेळेस तो अशा प्लास्टिकच्या हवाबंद डब्यामध्ये तुम्ही तो भरून ठेवा. त्यामुळे त्याचा वासही जात नाही, त्याची टेस्टही कमी होत नाही आणि फ्रीजमध्ये जो वास येतो लसणाचा, सगळ्या भाज्यांना पदार्थांना लसणाचा वास येतो, तो सुद्धा येणार नाही. म्हणजे तुमचा हा पदार्थही चांगला राहतो आहे आणि इतर पदार्थही चांगले राहत आहेत. त्यामुळे हे लक्षात ठेवा की लसूण सोलून ठेवलात तर काही हरकत नाही, कारण आजकाल सगळ्याच नोकरी करतात. त्यामुळे प्रत्येकीलाच 7-8 पाकळ्या सोलून घेण्यासाठी तेवढा वेळ जातो. त्यामुळे तुम्ही एकत्र सोलून ठेवल्यात आणि अशा प्लास्टिकच्या हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवल्यात तर भरपूर दिवस हा लसूण टिकतो आणि मी सुद्धा असंच करत असते. तर ही टिपसुद्धा तुम्ही नक्की वापरू शकता. ही झाली टिप नंबर 6. त्यानंतर टिप नंबर 7. तर माझे असे बऱ्याचदा तुम्ही कुकर लावलेले बघितले असतील. तर मैत्रिणींनो, ज्यावेळेस आपण नोकरी करतो त्यावेळेस पटकन अन्न शिजणंही गरजेचं असतं किंवा गॅस वाचणं गरजेचं असतं. तर गॅस बचतीच्या दृष्टिकोनाने कुकरला बऱ्याचशा भाज्या कुकरला करून घेतल्या जातात. कडधान्य कुकरला शिजवू शकतो, डाळ भात, त्यानंतर अजून बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या कुकरला केल्या जातात. माझं बऱ्याचशा गोष्टी मी कुकरला करत असते. तर कुकरला न शिजवल्याने 2 गोष्टी होतात, वेळ वाचतो आणि गॅसही वाचतो. ह्या 2 गोष्टी होतात. तर तुम्ही ही टिप नक्की यूज करू शकताय, कारण गॅसही बऱ्याच प्रमाणात महाग झाला आहे आणि वेळही तितकासा सकाळी नसतो. तर मी वांग्याची भाजी असेल तेव्हा, पावटा असेल तेव्हा, सगळीच कडधान्य असतील तेव्हा मी कुकरचा वापर करत असते. त्यामुळे माझा वेळ खूप वाचतो आणि झटपट भाज्यासुद्धा होतात. तर ही टिपसुद्धा तुम्हीसुद्धा यूज करू शकता, कारण धावपळीच्या जगात ही टिप सगळ्यात महत्त्वाची आहे. कारण वेळ कुणाकडेच नाही आहे आणि काम सगळंच आपल्याला आवरायचं आहे. तर ही झाली टिप नंबर 7. त्यानंतर टिप नंबर 8. तुम्ही बाजारातनं हिरवा पालेभाज्या भरपूर प्रमाणात विकत आणतात आणि बऱ्याचदा तो सडून खराब होतो आणि फेकला जातो. तर तसं करण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, भाजी आणल्यानंतर तुम्ही ज्या ती निवडून ठेवतात आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवून देतात, तर त्याला पाणी सुटतं आणि त्या भाज्या खराब होतात. तर तसं करू नका. तुम्ही तुमच्याकडे ज्या दुकानातल्या कापडी पिशव्या असतील किंवा कपड्यांसोबत कधी कधी कापडी पिशव्या येतात, त्या पिशव्यांचा वापर तुम्ही पालेभाज्या फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी करा. म्हणजे प्लास्टिकच्या बॅगमध्ये जे पाणी साचतं ते कापडी बॅगमध्ये साचत नाही. न्यूजपेपरमध्ये पॅक करून कापडी बॅगमध्ये तुम्ही जर ठेवलं तर भाज्या भरपूर दिवस टवटवीत राहतात. पण शक्यतोवर हा प्रयत्न करा की तुम्ही भाज्या आणल्यानंतर 1 ते 2 दिवसात त्या हिरवा पालेभाज्या तुमचा वापरला गेला पाहिजे. जास्तीत जास्त दिवसांचा भाजीपाला तुम्ही आणू नका. तर ही झाली अगदी सोपी टिप. म्हणजे अगदी तुमच्या घरात असलेल्या कपड्यांच्या जरी तुम्ही छोट्या छोट्या पिशव्या करून ठेवल्यात आणि त्या भाज्या ठेवण्यासाठी केल्या तरीसुद्धा अगदी उत्तम पर्याय आहे. कारण भाजीपाला ही शरीरासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. पण वेळेअभावी आपण त्या गोष्टी टाळतो किंवा भाजीपाला खराब होतो म्हणून. पण ही टिप तुम्ही नक्की यूज करा, अगदी सुंदर टिप आहे. त्यानंतर टिप नंबर 8. टिप नंबर 9. हिरवा पालेभाज्या शिजताना आपण बऱ्याचदा झाकण ठेवतो आणि हिरवा पालेभाज्यांचा रंग जातो. तर हिरवा पालेभाज्या शिजवताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाका, म्हणजे त्याचा रंगही जात नाही. आणि भाज्या शिजवताना शक्यतो त्यावरती झाकण ठेवू नका. झाकण ठेवल्यानं त्यांचा रंग लगेच काळसर होतो जरासा. तर तसं होऊ देऊ नका. झाकण ठेवू नका, कमी आचेवरती शिजवा आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाका, म्हणजे भाज्यांचा मूळ हिरवा रंग जो आहे तो बदलत नाही. आणि त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या शिजवताना कमी प्रमाणात शिजवा, खूप जास्त प्रमाणात शिजवू नका. कारण खूप जास्त प्रमाणात तुम्ही जेव्हा ते शिजवतात त्यामधले जे पोषक तुम्ही नक्की लक्षात ठेवा. टिप नंबर 9. त्यानंतर आता येते